कर्जत पंचायत समितीत परिवर्तन विकास आघाडीची राजकीय ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र समोर आले. आघाडीच्या गटनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता सुधाकर घारे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे आता पंचायत समितीच्या सभापती पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात गट नोंदणीसाठी सादर करण्यात आलेल्या पत्रानुसार सर्व सदस्यांच्या सहमतीने गटनेते म्हणून नमिता घारे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या निवडीमुळे आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसची पकड अधिक मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान कर्जत पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या आरक्षणाच्या निकषानुसारच उमेदवार निवडला जाणार आहे. पहिल्या टर्ममध्ये सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जाते. दुसऱ्या टर्ममध्ये शिवसेना ठाकरे गटाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभापती पदासाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असली तरी गटनेताच सभापतीपदी विराजमान होण्याची शक्यता अधिक असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सुधाकर घारे यांनी सर्वाधिक उमेदवार विजयी करून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. निवडणूक काळात उमेदवारांना आवश्यक ते सर्व पाठबळ दिल्याचेही चित्र दिसून आले होते. त्यामुळे पंचायत समितीचे सभापती पद आपसुकच घारे कुटुंबाकडे जाईल असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या संभाव्य निर्णयाला मोठा विरोध होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा तालुक्यात आहे. एकूणच नमिता घारे यांच्या गटनेतेपदी झालेल्या एकमताच्या निवडीमुळे कर्जत पंचायत समितीतील सत्ता समीकरणे अधिक स्पष्ट होत असून सर्वसाधारण ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आगामी सभापती निवडणूक ही केवळ औपचारिकता ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.